आणि आताची आणखी एक महत्त्वाची बातमी, संध्याकाळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे भेटणार आहेत, एकत्र येणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे। सकाळी ठाकरे बंधू भेटलेले आहेत, आता संध्याकाळी ज्युनियर ठाकरे देखील भेटणार आहेत, एकत्र येणार आहेत अशी देखील माहिती समोर आलेली आहे। वरळी पोलिसांच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यामध्ये हे दोन्हीही बंधू एकत्र येणार आहेत। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे एकत्र येणार आहेत। वरळीमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये दोन्ही बंधू भेटलेले होते आणि आता पुन्हा एकदा आता ज्युनियर ठाकरे देखील भेटणार आहेत। या संदर्भात आपण बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आता सकाळीच काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली, आता संध्याकाळी ज्युनियर ठाकरे देखील भेटणार आहेत। अगदी स्पष्ट आहे, ज्या पद्धतीच्या हालचाली, ज्या पद्धतीच्या घडामोडी होत आहेत, त्यातून पुढे नेमकं काय घडतंय याची स्पष्टपणे सूचना आणि कल्पना महाराष्ट्राला येऊ शकते। ज्या पद्धतीने या गाठीभेटी वाढतायत, त्या गाठीभेटी वरकरणी जरी कौटुंबिक असल्याचं दाखवलं जात असलं तरी सुद्धा यातून राजकीय संकेत दिले जात आहेत। आपण पाहतोय की मुंबई आणि MMR रिजनमध्ये दोन्ही पक्षांची ताकद सातत्यानं कमी होत जाते। पक्षफुटीनंतर शिवसेनेसमोर सुद्धा भाजप आणि महायुतीचं आव्हान आहे, तर दुसऱ्या बाजूला मनसेला सुद्धा सातत्यानं 3 ते 4 निवडणुकांमधला पराभव तो दूर करून कुठेतरी विजय मिळवणं आवश्यक आहे। या दृष्टिकोनातून आधी मराठीच्या मुद्द्यांवर 2 पक्षांनी एकत्र भूमिका घेतली, मग 2 पक्षाच्या पक्षप्रमुखांनी एकत्र भूमिका घेतली आणि आता अंतिमतः ही जी दुसरी पिढी आहे, जसा तू उल्लेख केलास की आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची सुद्धा आज एकत्र अशी एक कार्यक्रमामध्ये ते दोघं एकत्र येत आहेत। खरं तर हे राजकीय संकेत म्हणावे लागणार आहेत येत्या काळात ज्या काही घडामोडी होणार आहेत त्याचे, त्यामुळे प्रत्यक्षामध्ये या गोष्टी कधी होत आहेत। आणि खरं तर दोन्ही पक्षांच्या या युतीची चर्चा होत असली तरी मनसेकडनं अद्याप राजकीय भूमिका कुठलीही स्पष्टपणे घेण्यात आलेली आणि कधीपर्यंत युती होईल याबद्दल सुतोवाच करण्यात आलेलं नव्हतं। परंतु ज्या पद्धतीनं आता वेगानं घडामोडी व्हायला लागल्यात, खरं तर अशा प्रकारच्या घडामोडी घडत असताना त्या घटनांच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तींना याचं पुरेसं आकलन झालेलं असतं। बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या सध्या तरी चर्चेच्याच माध्यमातून होत आहेत। त्यामुळे अंतिमतः या 2 भावांची चर्चा आणि त्यानंतर या दुसऱ्या पिढीची चर्चा, या खरं या सगळ्या जी चेन आहे यामधून हे नेमकं युतीच्या संदर्भातली नेमकं काय फलित येत आहे आणि याची नेमकं पडसाद, याचे सगळ्या गोष्टीचे परिणाम काय होत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु आजचा दिवस जर आपण पाहिलं तर ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळे गाजलेला आहे आणि याचे पडसाद कसे उमटत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, तर या भेटीकडे राजकीय दृष्ट्या देखील अत्यंत महत्त्व दिले जाते, महत्त्वाच्या पद्धतीने याकडे पाहिले जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर राज ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही कौटुंबिक जरी असली तरी त्याला एक मोठी राजकीय अशी किनार आहे। गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील राजकीय समीकरणं वेगानं बदललेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात। त्यामुळे राजकीय दृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाची अशी ही भेट मानली जाते। आगामी पालिका निवडणुकांसाठी या ठाकरे बंधूंच्या भेटीकडे अत्यंत